वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी असून सोलापूरसह राज्यातील 21 आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन पासिंग आणि फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे। सोलापूरसह महाराष्ट्रातील 21 प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन पासिंग आणि फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे। पासिंग ट्रॅक उपलब्ध नसल्याने गेल्या काही दिवसांपासून नवीन वाहनांचे पासिंग आणि फिटनेस प्रमाणपत्राचे काम ठप्प होते। या समस्येबाबत निवेदन दिल्यानंतर परिवहन विभागाने 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्वीप्रमाणेच वाहन पासिंग व फिटनेस प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे रखडलेली कामे पुन्हा सुरू झाली असून वाहनधारक आणि परिवहन व्यवसायाशी संबंधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। याबाबतची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली। प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं सर्व वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की शासनानं जे पूर्ण महाराष्ट्रभरात 21 ATS जे ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटरचे ज्यांचे 1/8/2026 पासून पूर्ण न झाल्यामुळे थांबवण्यात आली होती त्यांची अपॉइंटमेंट, त्या अपॉइंटमेंट आज शासनानं परत एकदा ओपन केलेल्या आहेत। शासनानं 1 महिन्याची म्हणजे 31/8/2026 पर्यंत सर्व नागरिकांना वाहन चालकांना परत एकदा संधी दिली की आपण या कार्यकाळात त्या कार्यालयात जाऊन आपल्या वाहनांचे फिटनेस पूर्ण करून घेण्यात यावं। त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं शासनाकडून नमूद करण्यात आले आहे। त्यानंतरचे फिटनेस ATS मध्येच होईल असं शासनानं सांगितलंय। तरी या माध्यमातून मी सर्व वाहन चालकांना वाहन मालकांना आवाहन करत आहेत की आपले फिटनेस आपले वाहनात कागदपत्र अद्ययावत करून कार्यालयात त्याचे फिटनेस करून घेण्यात यावे।